तर प्लीज सामन्याला सुरुवात करा. अजय आल्यात बघा. पहिला चेंडू घेऊन गौरांग यांच्यासाठी. पहिलाच चेंडू नक्कीच गॅप मध्ये आहे. एक धाव पूर्ण केली. बघूया सीमारेषे जवळ जातोय. पहिल्या चेंडूवर येतोय हा मला वाटतं पंच. 4 धाव आहेत या. त्याच चेंडूवर दणदणीत चौकार बघितला. ऑफकटचा फटका बघितला गौरव यांच्या बॅटामधून. चौकाराने नक्की सुरुवात केली आहे. लक्षात ठेवा तिथे लाईन आहे. बाउंड्री रेषा मारलेली आहे. बघूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अजय. बघूया अजय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गौरांग यांच्या साडी. यावेळी नक्कीच आता मात्र आपली लाईन आणि लेंथ बदलून नक्कीच आता मात्र कमबॅक करते गोलंदाज. कारण नक्कीच अजय याच्याकडे भरपूर अनुभव आहे. भरपूर वर्ष तो क्रिकेट सातत्याने खेळलाय आणि नक्कीच हुकमे एक ट्रम्प कार्ड म्हणा. सायमावली बोरवली संघाचा. बघूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गौरांग यांच्यासाठी. ह्यावेळी नक्की दूरवरून खेळायचा होता. बघूया दूरवर शतरक्षक आहेत तिथे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. बघूया खूप चपलाईने तिथे 2 धावा पूर्ण करीत आहेत. जिथे 1 धाव होती तर मग यस तिथे बघायचं आहे. कारण नक्कीच जिथे 1 धाव होती तिथे तुम्ही 2 धावा खर्च करतायत. तरी प्लीज क्षेत्ररक्षण मांडून घ्या. बघूया अजय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गौरांग यांच्या साडी. ह्यावेळी बघूया बॅटवर हलक्या चेंडू लागला होता. फक्त आणि फक्त डायरेक्ट हिट करण्याचा मानस होता. 1 धाव या 1 धाव संख्येने 7 धाव पूर्ण. चेंडू टाकून झाल्यात अजय यांच्या षटकातील. ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ पहिल्या षटकातील बाकी आहे. बघूया बघूया अजय पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन शादाब यांच्यासाठी.
वाटतं पहिल्यांदाच स्ट्राईकवर गेले आहेत शादाब. फार शतरक्षकामध्ये बदल करत आहे कारण नक्कीच त्यांना माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे. बघूया अजय पुन्हा एकदा. यावेळी फक्त हलक्यात आणि खेळायचं होतं. बघूया फक्त आणि फक्त एकच धाव या एक धावसंख्या संघाच्या 8 धाव पूर्ण. शेवटचा चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्याच्यानंतर काही अप्रतिम कमबॅक बघतोय आपण अजय याच्या मार्फत. बघूया अजय पुढील चेंडू घेऊन गौरांग यांच्यासाठी पुढे येऊन जब्बर त्रियस या षटकाराच्या साईडने धावसंख्येचं म्हणजे 14. षटक क्रमांक 1 मैदानाचा संपलेला आहे. त्रियस मला वाटतं मंडपावर चेंडू अडकलेला आहे. त्रियस शतरक्षण मारून घ्यायचा लगेच, जास्त वेळ वाया घालू नका. तरी नक्कीच आज मात्र आपण सावी इतूर यांना बघू शकतो. जीवाचा आटापिटा करत आहेत सावी इतूर. नक्कीच भरपूर मेहनत घेत आहेत सावी इतूर. कालच्या दिवसात थोडेसे त्रस्त होते, मंडपात बसले होते. तर प्लीज पंच घाई करा, जास्त वेळ वाया घालून देऊ नका. आज आपला फायनल डे आहे, सर्व सामने संपवायचे आहेत, त्याच्याकडे लक्ष असू द्या प्लीज. वारंवार आम्हाला इथून अनाउन्समेंट करायला लागू नका कारण आपल्याला 5च्या अगोदर सामने संपवायचे आहेत, लक्षात ठेवा. जर 5च्या अगोदर सामने संपले नाही तर नक्कीच उरलेले सामने मग आपल्याला पुढच्या दिवशी खेळवायला लागतील. बघूया गोलंदाज मग आणखी एक नवीन गोलंदाज प्रसाद. बघूया प्रसाद कडून मोठी अपेक्षा असेल सायमावली बोरवली संघाची, कारण नक्कीच अजयने पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर त्याने कमबॅक केला होता, पण त्याच्यानंतर नक्कीच शेवटच्या चेंडूवर देखील आपण षटकार बघितला. त्या षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने मला वाटतं 14 धावसंख्या झाल्या पहिल्या षटकामागे. बघूया दुसरं षटक घेऊन गोलंदाज प्रसाद. बघूया आता मात्र प्रसाद कशा प्रकारची गोलंदाज. पहिला चेंडू घेऊन शादाब याच्यासाठी. शादाब थोडेसे स्ट्रगल करताना दिसत मैदानाच्या आत. तर बघूया इथं बघूया पहिल्या चेंडूवर 2 धावा. चांगला इन द गॅप मध्ये टाकलेला चेंडू फटका होता. बघूया प्रसाद. यावेळी चांगला चेंडू आहे. बघूया यष्टीरक्षक थोडेसे चुकत आहेत. बघूया प्रसाद आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी नक्कीच बॅटचा मोठा सिरा लागला होता. बघूया तिथे धोका आहे.
धावसंख्या दिले 1 धावसंख्येने 18 धाव पूर्ण. प्रसाद नक्कीच कुठेतरी चांगले चेंडू टाकत आहेत मैदानाच्या आत. बघूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन शादाब यांच्यासाठी. येस, ह्यावेळी अंगावर चेंडू आदळतोय. नक्कीच बॅटाला चेंडू आदळलेला आणि नक्कीच व्हेरिएशन आपण बघू शकतो प्रसाद यांच्या गोलंदाजी मागवर. वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकल, इन कटर आउट कटर दोन्ही चेंडू ते मैदानाच्या आत टाकत आहेत. म्हणून मोठे फटक्यापासून कुठेतरी दूर ठेवलं असंच म्हणावं लागेल. प्रसाद अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत होत आहे, रोखून ठेवलं असं म्हणावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन या वाह क्या बात आहे. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र सौंदर्य दाखवणारा चेंडू होता, सरळ ब्लॉकरला टाकला होता. बघूया क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात, पण फक्त आणि फक्त एकच धाव. स्वतःला स्ट्राईक ठेवतोय गौरांग. गौरांगाला माहिती आहे मला खेळायचं आहे आणि गौरांग नक्कीच एक जबरदस्त यंगस्टर आहे. तर नेहमी अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आणि गोलंदाजी आम्ही त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहत असतो. बघूया ह्यावेळी चांगला फटका आहे. बघूया तिथे क्षेत्ररक्षक ब्रेशवेल आहेत. फक्त आणि फक्त एकच धाव. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 20 धाव पूर्ण झाले. षटक क्रमांक मैदानाच्या आत दुसरं संपलेलं आहे. तर यस देवी तर नक्कीच आम्हाला या टुर्नामेंटसाठी ज्या लोकांनी हातभार लावला आम्ही त्यांचे आभार मानतो. एकदा संत अँथनी सी फूडचे मालक सुनील पाटील साहेब, त्याचप्रमाणे सॅमसन पाटील, विजय आर्किटेक्ट आणि त्याचप्रमाणे प्रेज यू जिजस बोर्डचे नाखवा डासन काका यांच्यामार्फत देखील आम्हाला मदत झाली आहे. तर या सर्वांच्या मी हृदयाच्या अंतकरापासून आभारी मानतोय. आणि नक्कीच आपल्याला संध्याकाळच्या क्षेत्रात हे सर्व व्यक्ती आपल्याला मंडपात दिसतील. बघूया षटक क्रमांक 2 मैदानात संपले. धावसंख्या झाली ती म्हणजे 20. नक्कीच कौतुक करेन गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. प्रशांत आलेले आहेत. नक्कीच प्रशांत एक जबरदस्त गोलंदाज आहे. तरी असं याच्यानंतर मी म्हणेन अद्वित 11 या संघाने तयारीत राहायचं आहे. लगेच आपला सामना असेल. बघूया प्रशांत षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत घेऊन. सहा बाहेर आहेत आणि 5 मध्ये आहेत. बघूया प्रशांत आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गौरांग यांच्यासाठी. पहिल्या चेंडूवर नक्की 6 धावा. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत करतोय गोलंदाज प्रशांत याचा. गौरांग नावाचा डंका मैदानाच्या आत पिटत आहेत. गौरांग कदम पुढचा चेंडू यावेळी नक्कीच मिस टाइम आहे. बघूया अजय आहेत तिथे आणि यस अजय याच्या मार्फत करून बाद झाला. जबरदस्त फलंदाजी 2 षटकार 1 चौकाराचा त्याच्यामध्ये समावेश होता. बघूया आता त्याचीच जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय तो म्हणजे उबेद खान मिस्टर मुन्ना. नक्कीच एक जबरदस्त आयकन खेळाडू असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण नक्कीच खूप आपल्या मुंबई परिसरातील महाराष्ट्र परिसरात मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. बघूया मुन्ना. आणि नक्कीच हे ग्राउंड मुन्नाचं नेहमी फेवरेट यादीतलं एक ग्राउंड असेल, कारण नेहमी एक ग्राउंडवर मी चांगली फलंदाजी त्याच्यामार्फत बघितली आहे. बघूया प्रशांत मुन्ना
पहिलाच चेंडू मुन्नासाठी टाकलेला. यस, ऑफस्टमच्या बाहेर आहे चेंडू, जे आम्हाला पंच दर्शवतात. लक्षात ठेवा, फलंदाज जरी रिच झाला तरी जो वाईड आहे तीच असेल. रिच वाईड नाही आहे. बघूया, यावेळी सरळ मिडल समोर टाकलेला चेंडू होता. बघूया, धावा या धावून काढायचं जोपर्यंत पंच निर्णय देत नाही. एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न. इथं थोडीशी बघूया खराब फेकी केलेली, हातामधून लेट बॉल सुटला. एकच धाव, या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 28 धाव पूर्ण. तर प्लीज थांबायचं आहे. बस लवकर बस बाहेर काढा प्लीज. म्हटलं सॅमसन इथूर प्लीज तिथे दक्षता घ्या. स्वरूप पाटील सर थॉमस डायस यांचे खूप मोठे फॅन नक्कीच कामावरून आता चालल्यात. मला वाटतं आज संघामध्ये गणली लागेल की नाही माहीत नाही, कारण मला वाटतं प्रॅक्टिस सराव कमी आहे. बघूया, प्रशांत पुन्हा एकदा आपल्या षटकात पुढचा चेंडू घेऊन. ह्यावेळी जबरदस्त चेंडू म्हणेन, अतिशय जबरदस्त. तिथे क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करते. बघूया दुसरे धाव जातील का, निघाल्यात गाडी. आणि यस, इथे 2 धाव पूर्ण. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 30 धाव पूर्ण. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया, प्रशांत पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर अतिशय जबरदस्त कमबॅक करतोय. चांगला कमबॅक होतोय प्रशांत याच्या मार्फत. बघूया, 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. ह्यावेळी शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. बघूया, क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत पंच निर्णय देत नाही तोपर्यंत धावून काढायच्या. बघूया पुन्हा एकदा. आणि मला वाटतं इथं एस तिथे बॅकअप साठी होते. 2 धावा, या 2 धावांनी 32 धाव पूर्ण. शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया, प्रशांत ह्यावेळी ब्लॉकरला टाकलेला चेंडू होता. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत समाप्त होते. धावसंख्या झाली ती 33, 11च्या सरासरीने. तर यस, शेवटचा षटक पहिल्या इनिंग मधला आजच्या दिवसाचा दुसरा सामना असेल. गोलंदाज नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. श्रेयश आलेले आहेत. शेवटचं षटक बघूया, शेवटच्या षटकामध्ये नक्कीच किती 33 धावा मी म्हणे. इथून अजून 17 धावा करायच्या आहेत. 50 पर्यंत मजल मारायची आहे. बघूया कुठल्या प्रकारचा प्रसंग होतोय. श्रेयश बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. शेवटचं षटक, स्लॉगनवर हाणामारीचं षटक. स्ट्राइक एंडला फलंदाज शादाब. यावेळी नक्कीच चांगला फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. मी हाय कोली सूर्यलन कोली मुंबईचं किनारी. अग मारतीन कोली. हॅलो सिस्टरच्या कॉन्व्हेंट मध्ये बॉल गेलाय सॅमसन. बघूया पहिल्या चेंडूवर षटकार, अप्रतिम फटका. शादाब आता मात्र जबरदस्त फटकेबाजी करतोय. धाव संख्या 39. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरित 5 चेंडू मध्ये किती धावा येतील बघूया. पुढचा चेंडू घेऊन शादाब, सॉरी श्रेयश टू शादाब.
यावेळी चांगला चेंडू आहे, पायामध्ये टाकलेला चेंडू होता आणि या सीधं सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. ते एक धाव पूर्ण केली. बघूया दुसऱ्या धावाला निघाले आहेत आणि नक्कीच डायरेक्ट हिट साठी सोडलं होतं. बघूया श्रेयस टू शादा पुन्हा एकदा. ह्यावेळी नक्कीच चांगला चेंडू असेल. अगोदरच आपली त्रिफला दाखवली होती. नक्कीच एक मात्र काय होतं, मुन्ना जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडला राहतो, ही थोडीशी खेदाची गोष्ट असेल. थँक्यू सॅमसन इतूर. नक्कीच संध्याकाळी भरपूर व्यवस्था असेल, टेन्शन घेऊ नका. जबरदस्त मेहनत घेत आहेत. बघूया श्रेयांश पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन शादाब S2S. यावेळी शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू आहे. बघूया इन द एअर आहे क्षेत्ररक्षक आणि आता मात्र नक्कीच झेल टिपायचा प्रयत्न होता. फक्त आणि फक्त एकच धाव. धाव संख्या 42. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा उर्वरित 2 चेंडू मध्ये किती धावा येतील. मुन्ना उबेद भाई बघूया शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजे रे साबी युतूर. एक जबरदस्त व्यक्तिमत्व या चौक परिसरातील. कुठली स्पर्धा असू दे, कुठलंही फ्युनेरल असू दे, तुम्हाला ते उपस्थित दिसतीलच. यावेळी ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंच दर्शवतात आपल्या हाताना. नक्कीच येणाऱ्या काल्यामध्ये या मुलाचं एक वेगळंच भवितव्य असेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. 12वीच्या नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्या मुलाने. त्याच्यानंतर बारटेंडिंगचा तब्बल 3 वर्षांचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर नक्कीच आता आपला पासपोर्ट विजा सर्व आले. नक्कीच येणाऱ्या दिवसात ते अब्रॉडला दिसतील. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघूया. पंच दर्शवतात. आणखी एक आव्हान धाव दर्पण आहे. उबेद नावाचं वादळ मैदानाच्या आत आहे. धाव संख्या झाली आमचे स्कोरर सांगतील 44 धावा पूर्ण. 44. लॉस्ट ऑफ 1 विकेट. सॉरी 2 विकेट गेले आहेत. सॉरी एकच गौरांग आउट झाला. त्याच्यानंतर अजून एकही गडी बाद झाला नाही. बघूया श्रेयश. यावेळी नक्कीच आणि यस अजय पुन्हा एकदा जबरदस्त खेळ. चौवेचाळीस 44. शेवटचा चेंडू नक्कीच श्रेयांश पहिल्या चेंडूवर षटकार. त्याच्यानंतर कमबॅक नावाचं नक्कीच उदाहरण मैदानाच्या आत देतोय. याचं बॅट्समॅनचं नाव मला वाटतं महेश आहे का? यस महेश. त्याच्या जर्सीवर नाव लिहिलंय त्याचा. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी गेलाय महेश. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू दा बघूया. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी बघूया प्रशांत आणि वेट फॉर द आणि यस पंच दर्शवतात OUT आउट. फक्त आणि फक्त एक धाव. 45 करून 46 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे साई माऊली बोरवली संघासमोर.
हॅलो हॅलो प्लीज खेळाडू कक्ष आहे साई मावळी बोरवली संघ कंपल्सरी आहे तुम्हाला. तू मेरी हीर में तेरा रांझा करता हूँ मैं तुझसे ये वादा तेरे बगैर ना कोई तुझा सॉरी तू मेरी हीर में तेरा रांझा चाहूँ तुझे मैं खुद से भी ज्यादा मैं एक प्यासा तू नीर बन जा डीजे डीजे थँक्यू डीजे थँक्यू डीजे चिंटू. तर लगेच वेळ सराव करू नका प्लीज विनंती करतोय. तरी प्लीज पंचांनी शतरक्षण मानून घ्यायचं आहे. मला वाटतं किती 11 खेळाडू गेलेत की जास्त आहेत. 13 खेळाडू आहेत लक्ष दे घ्या. प्लीज लगेच शतरक्षण मानून घ्या. अब्बास बाय फ्रेंड्स 11 मीरा रोड हा देखील एक जबरदस्त संघ आहे. तब्बल मीरा रोड परिसरात आपण बघितले तर 3 भलाढ्य संघ आहे. तिन्ही संघाचा सध्या बोलबाला चालू आहे. कारण नक्कीच रॉयल स्टन मीरा रोड फ्रेंड्स 11 मीरा रोड तलवार 11 हे जे 3 संघ आहेत नक्कीच नेहमी या ग्राउंडवर खेळण्यासाठी येत असतात. नक्कीच कालच्या दिवसात तलवार संघ होता पण नक्कीच मिकडमध्ये थोडासा कमी पडला. कारण नक्कीच याच्या अगोदरच्या जेवढ्या टुर्नामेंट झाल्या होत्या मीरा रोडचा संघ अंतिम फेरीमध्ये कुठला तिन्हीपैकी एक संघ आम्हाला नेहमी बघायला भेटला आहे. कारण तिन्ही मला वाटतं जबरदस्त संघ आहेत. तरी प्लीज साई माऊली बोरवली संघ विनंती करतो आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. जास्त उशीर करू नका. अगोदरच खूप उशीर झाला. आम्हाला 5च्या अगोदर सामने संपवायचे आहेत. फोर्टी 11.50च्या सरसन धाव पूर्ण करायच्यात किंवा असं म्हणा की 2 षटकामध्ये 12 आणि 2 षटकामध्ये 11 अशा पद्धतीने ह्या धावा बनवायच्या आहेत. 46 धावा. तर आम्हाला नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. साई माऊली बोरवली संघ प्लीज. मला माहिती आहे तुमच्यामध्ये अगोदरच शॉर्ट खेळाडू आहेत प्रशांत आणि प्रसाद. यस प्रशांत याला कोण विसरेल. राईचं मैदान काय गाजवलं होतं प्रशांत याने. एक जबरदस्त खेळाडू आहे. नेहमी आम्ही जेव्हा प्रशांत खेळण्यासाठी तर नक्कीच आम्ही त्याचा सामना बघूया. प्रसाद आणि प्रशांत अशी सलामीची जोडी P2P आणि त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवर पंकज. ट्रिपल P मैदानाच्या आपण बघू शकतो. प्रशांत प्रसाद आणि पंकज. साईडला काढून ठेवा चेंडू तो. बघूया पहिला चेंडू घेऊन फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असेल. पॉवर प्लेचा षटक आहे. नक्कीच पंकज कडे पाहिलं एक जबरदस्त गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत. लेदर जास्त खेळत असतात. बघूया पहिलाच चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. पंचांकडे बघूया दाद मागत आहेत.
तर नक्कीच अपील झाली होती पण पंच तिथे नक्कीच दक्षता घेत आहेत. निर्धाव चेंडू असेल. 46 धावांचा आव्हान आहे. पंकजाचा पहिला चेंडू बघितला. चेंडू पडल्यानंतर बघूया पंकज पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन प्रसाद याच्या साडे. पुन्हा एकदा रिव्हर्स. यावेळी नक्कीच गॅप मध्ये चेंडू आहे. शतरक्षक दूरवर धावत एकदा पूर्ण केली. दुसऱ्या प्रयत्न. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. नक्कीच चांगला थ्रो म्हणेन. बघूया पंकज पुन्हा एकदा परत रिव्हर्स फटका. बघूया धावा या धावून काढायच्यात. यस डिक्लेरेशन झोन. तरी असं चेंडूची दक्षता घ्या. खेळाडू कोण असतील तर खाली प्लीज. टायसन तरी आपण शतरक्षक अब्बास भाई आप अपने फील्डिंग पे आ जाए. फील्डिंग पे आ जाए. टायसन पायाचा वेग वाढवायचा प्लीज. तरी पंच आपल्याकडे जो नवा चेंडू आहे तो द्यायचा आहे प्लीज. वाटतं नवीन चेंडू नाही. तर प्लीज टायसन. तर प्लीज पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. बघूया पंकज आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले पंकज यांच्या षटकातील. यावेळी समोरच्या दिशेने बघूया शादाब आहे तिथे. आणि यस आता मात्र जावं लागेल प्रसाद याला. कमॉन इथे काय झालं मला सांग. काही झालं केलं लय झालं वय झालं आता. हॅलो बघूया पंकज नक्कीच आता मात्र. हॅलो चौथ्या चेंडूवर यश प्राप्त करत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नवीन आले फलंदाज योगेश. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू. इन कटर आउट कटर दोन्ही चेंडू टाकत आहेत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आत होत आहे. तरी असं थँक्यू टायसन. तब्बर गेल्या 3 चेंडू घेऊन आल्या म्हणजे 5 चेंडू घेऊन आले आहेत. तर प्लीज डगआउट मध्ये कुणी बोलू नका. तरी अतिरिक्त 2 खेळाडू मैदानाच्या आत आपल्याला दिसत आहेत. ह्यावेळी नक्कीच पुल शॉट करायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. एकदा पूर्ण केली. गौरांग आहे तिथे. येस फक्त आणि फक्त एकच धाव. षटक क्रमांक 1 मैदानाच्या संपलेल्या धाव संख्या झाली ती म्हणजे तरी असं पंच चेंडू घ्यायचा आहे. मॅच बॉल.
धावसंख्येचं म्हणजे फक्त आणि फक्त 5. अजून 41 धावांची गरज. 18 चेंडू 41 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे व्हायला गेलो तर यस थँक्यू शॉन. यो स्पोर्ट्स बॅट्स कंपनी यांच्या माध्यमातून आम्हाला एक बॅट स्पॉन्सर झालेला आहे शॉन पुरकर. नक्कीच जर कोणाला बॅट लागत असतील तर तुम्ही त्यांच्या शॉपमध्ये व्हिजिट घेऊ शकता. आपल्या चॉईसनं बॅट बनवण्यात येत आहेत तिथे. आपली जी वेट हाईट कारण स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत. तर हे गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. एजाज आलेले आहेत. बघूया षटक क्रमांक 2 घेऊन मैदानाच्या एजाज. पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त आणि फक्त 5 धावा झाल्या आहेत. प्रशांत याला जास्त स्ट्राईकवर जावं लागेल. बघूया त्याचप्रमाणे योगेश हा देखील एक चांगला खेळाडू आहे. बघूया पहिल्याच्या चेंडू मला वाटतं खेळत असताना 1 धाव पूर्ण केली त्याने आणि 1 धाव संख्येवर आता मात्र खेळत आहे तो आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू उडवलाय. बघूया गौरांगांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. नक्कीच षटकार आलाय. षटकाराने स्वागत केलं जातं इथं गोलंदाज एजाज याचं. बघूया पुन्हा चेक द्या एजाज. यावेळी नक्कीच चांगला फटका बघा तिथे शाहजाद. जबरदस्त शतरक्षण नक्कीच असं म्हणावं लागेल. नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी मी म्हणेन 2 धावा वाचवलेल्या आहेत शेजाद याने कारण कठीण होतं. आउटफील्ड खराब होती. नक्कीच आपल्या शरीराचा वापर केला तिथे त्याने. बघूया लक्षात ठेवा बाउंड्री लाईन खूप मागे आहे. व्हॉलेंटियर्स आहेत तिथे पब्लिक आहे. बघूया एजाज पुन्हा एकदा. ह्यावेळी म्हणजे त्याच दिशेने बघूया. आता मात्र गौरांग आहे तिथे. चेंडू थोडासा वलतोय. फक्त आणि फक्त 1च धाव. धाव संख्या झाली ती म्हणजे 14. प्रशांत गेलाय स्ट्राईक एंडला. बघूया सामना चालू तो म्हणजे साई माऊली बोरवली आणि त्याचप्रमाणे फ्रेंड्स 11 मिरर रोड या 2 संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेंड्स 11 मिरर रोड संघाने 45 धावा करून 46 धावांचं आव्हान ठेवलंय. त्या आव्हानाला कशा प्रकारे समोर होतं बघूया. धाव संख्या तर गाडीमध्ये तर प्लीज तिथे कोण सॅमसन इथून भरपूर वाईड दिशेने उभे आहेत. प्लीज तिथे देखील लक्ष द्या. गाडी बाहेर काढायची प्लीज. येस सामन्याला सुरुवात करायची पंच. बघूया एजाज रिव्हर्स वारंवार रिव्हर्स का खेळत आहेत. तर येस नेक्स्ट पाटील आपण तयारी करून यायचं आहे. यावेळी आणखी एक चांगला चेंडू. बीट होत आहेत वारंवार प्रशांत. गाडी बघायची आहे. सॅमसन कुठे जायचं बघा. ड्रायव्हर आगे रास्ता नहीं भाई साहब. जाने दो आगे, जाने दो आगे. पार्किंग करो उधर गार्डन के पास. तर हे सामन्याला सुरुवात करायची आहे. आता मात्र समोरच्या दिशेने बघूया क्षेत्ररक्षक आणि यस बघा त्याने मध्येच पार्किंग केलेली आहे. गाड़ी आगे ले जाओ, गार्डन के पास ले जाओ. सनी यस आगे ले जाओ, गार्डन तक ले जाओ. आगे जाने दो गाड़ी. तरी मट याच्यानंतर बाबू खान गेलेले आहेत.
प्रेस डिझेल आहे. सब गोलंदाजाचं नाव सांगायचं. बाबू खामकर. अली आल्यात नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आत. बघूया पहिला चेंडू. यावेळी नक्कीच समोर होता क्षेत्ररक्षक थोडेसे. अली यांचा पहिलाच चेंडू आपण बघितला, अतिशय चांगला चेंडू होता. धावसंख्या म्हणजे फक्त आणि फक्त 15 की शेवटचे 3 चेंडू तिन्ही चेंडू निर्धाव गेले. एजाज याचे कारण पहिल्या चेंडू षटकार दुहेरी धाव. जशी स्ट्राईक चेंज झाली योगेश याची त्याच्यानंतर नक्कीच धावसंख्या रोखली गेली. बघूया नवीन आले फलंदाज बाबू. नक्कीच एक जबरदस्त घातक फलंदाज आहे बाबू. नक्कीच खरी गरज आहे आता मात्र प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके मारायचे आहेत. बघूया समोरचे इंदेर आहे, पंकज धावत आहेत, नो लँड मध्ये आहे. फक्त आणि फक्त एकच धाव घेतली आहे. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 16. तरी असं याच्यानंतर तयारीत राहायचंय चौक इंडियन्स आणि मला वाटतं धूम 11 भाईंदर या संघामध्ये सामना असेल. चौक इंडियन्स आणि धूम 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की नाणाफिकीच्या कॉलसाठी यायचं आहे. यावेळी नक्कीच चांगला चेंडू म्हणेन बॅटची कळा घेऊन चेंडू मागे जात आहे. तर या डिक्लेरेशन झोन आहे. दोन धावा आहेत या. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी तर यस कारण घुडलेन वरून चेंडू हा उडला. अतिरिक्त उछाल घुडलेन वरून आला. फर्स्ट वन दिलेला आहे तिथे पंचांनी. हॅलो दोन चेक दिस वन. हॅलो चेक. बघूया पुन्हा एकदा अली. अतिशय जबरदस्त गोलंदाज आतापर्यंत झाले. आता मात्र वारंवार नक्कीच एकाच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. थोडस मिसफील्ड झाला. धावसंख्या होती ती 19. नक्कीच इथून जर एक मोठा फटका आला तुमच्या टीमचं नाव हॅलो थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 19. 18 चेंडू मागे 19 धावा झाल्यात. अजूनही मला वाटतं 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. हॅलो अजूनही 27 धावांची गरज आहे.
तर यस दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे धूम 11. रिजवान आलेले आहेत बघूया. यावेळी नक्की चांगला फटका आहे बघूया गौरांग आणि यस तिथे आउटफील्ड खराब आहे मी म्हटलो. जास्त काही देणार नाही लगेच चेंडू द्यायचा आहे. 1 मिनिट थांबा. चौक इंडियन आणि भाईंदर धूम 11 शेवटचा कॉल असेल ऑफिशियल. परत नाही 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. नाणेफेकीसाठी यायचं आहे. बघूया गौरांग बॉलर बघूया पुन्हा एकदा गोलंदाज रिजवान आल्यात गोलंदाजी माकवर. पहिल्याच चेंडूवर चौकार. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये जावं लागेल. यावेळी बघूया पंचाकडे दाद मागत आहेत. बॅटला चेंडू आदलत पंच दर्शवतात. 4 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज. 4 षटकार मारायचे तिथून. 4 चेंडू मध्ये 4 षटकार. तर असं दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यामध्ये उपस्थित आहेत. यावेळी फायड चेंडू भरपूर बाहेर चेंडू आहे. तर वाटतं डेंझिल पाटील आज इन ऍक्शन मध्ये दिसतील की नाही. मला वाटतं अजून सुद्धा त्यांनी पॅन्ट घातली नाही. प्लेइंग इंडिया मध्ये नसतील. रायनलच्या सोबत मला वाटतं अरे अभिषेक दिसत कारण दोघांचा कलर सारखाच आहे. हाईट सारखीच आहे. रायनल आता येत आहेत आलिशानच्या जोडीला. बघूया 4 चेंडू आणि 4 षटकारांची गरज. ह्यावेळी चांगला चेंडू चांगला चेंडू. अजय तिथे स्ट्राईक साठी बांधतोय. आत्ता फक्त कुठला तरी चमत्कारी साई माऊली बोरवली संघाला वाचू शकतो. नक्कीच धावा मला वाटतं काही जास्त धावा नव्हत्या पण फलंदाजी कुठेतरी कमी पडली. यावेळी चांगला फटका. अशाच प्रकारची फटकेबाजी व्हायला पाहिजे होती. नक्कीच जाता जाता आपली छाप सोडून जात आहेत मैदानाच्या आत. मी म्हणेन कुठेतरी योगेशाला मला वाटतं अगोदर प्राधान्य द्यायला पाहिजेत होतं कारण योगेशाला जास्त स्ट्राईक भेटली नाही. बघूया ह्यावेळी आणखी एक अवांतर चेंडू. तब्बल 2 षटकार 1 चौकार तब्बल 20+ धावा बनवलेल्या आहेत योगेश याने. नक्कीच योगेशाला जर कोणी साथ दिली असती तर आतापर्यंत सामना क्लोज व्हायला आला असता. पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. आणखी एक षटकार. फक्त आणि फक्त मला वाटतं 10 धावसंख्येने हा संघ सॉरी अजूनही शेवटचा चेंडू आहे. 9 धावा अजूनही लागत आहेत. 1 चेंडू 9 धावा. या ग्राउंडवर 1 चेंडू मध्ये 16 धावा देखील झाल्या आहेत. खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. नाव घेणार नाही. नक्कीच आमच्या बाजूलाच बसले आहेत. बघूया ह्यावेळी यस वाईड. 1 चेंडू 8 धावा. लक्षात ठेवा 17 धावा देखील 16 धावा झालेल्या. त्याच्यामध्ये 10 चेंडू टाकण्यात आले होते. बघूया यावेळी देखील षटकार. फक्त 2 धाव संख्येने इथे पराभव होत आहे. साई माऊली बोरवली संघाचा जबरदस्त खेळ केला. नक्कीच जे 3 चेंडू मला वाटतं चौथ्या ओव्हरमध्ये सॉरी दुसऱ्या ओव्हरमध्ये जे शेवटचे 3 चेंडू मला वाटतं निर्धाव गेले तिथे जर 6 धावा आल्या असत्या तर नक्कीच आपण इथे विजय झालो असतो. तर यस डीजे डेरिक नुनीस आमच्यामध्ये उपस्थित आहे. डेरिक नुनीस प्लीज एक चांगले कमेंटेटर आहेत. थोडासा आम्हाला हातभार द्या. तुमचा सहकार्य द्या. डेरिक नुनीस यांना विनंती करतो. मॅन फ्रॉम तारोडी. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि एक अतिशय चांगले कमेंटेटर आहेत. तर यस प्लीज योहाना मुंबईकर आपला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा सामना